जय शिवराय मित्रांनो, आज बऱ्याच ठिकाणी वातावरण हे सक्रिय झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज वातावरणाची वाढ होताना आपण पाहिली आहे। आजचा जो पाऊस झालाय तो चंद्रपूर सध्या चालू आहे, पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागांमध्ये काही ठिकाणी जवळपास अंदाजे 15 ते 16 गावांमध्ये, नांदेडच्या हदगाव साईडला तसेच पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस झालेला आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही जळगाव जामोदच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आज मेघगर्जना झाली, तिथे देखील पाऊस झालेला आहे। तर अशा प्रकारचं वातावरण हे उद्यापासून ते नव्हे तर 48 तासामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये आणखीन दुपटीने वाढणार आहे। त्याच वातावरणाची रूपरेषा पाहूयात आणि हे वातावरण आता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणखीन बदलू लागलंय। उदाहरणार्थ मागील काही दिवसापासून वातावरणाची जी कानेकोपरे घेण्याची जी पद्धत होती म्हणजे अकोला, अमरावती, नांदेड, इकडे लातूर आपण पाहिलंय, कोल्हापूरचाही खूप दूरचा भाग आपण पाहिलाय, नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी येवला वगैरे भागात गारपीट झालेली पाहिले। पण आता जिल्हे तो ऐन मध्य भागचे सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहे। वातावरण हे उद्या काही अंशी वाढणार आणि परवाच्या दिवशी 17 तारखेला ते दुपटीने वाढणार आहे। प्रामुख्याने याच्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातला काही भाग याच्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे। सगळ्यांना एक विनंती आहे, व्हिडिओला जर आपण लाईक केलं तर तो आणखीन बऱ्याचशा लोकांपर्यंत पुश होऊ शकतो आणि जर आपण तोच हाच चालू असलेला लाईव्ह आपल्या स्वतःच्या प्रोफाईलला जर शेअर केला तो आणखीन मित्रांना बघायला सोपं जाईल। तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करतोय। तर बघा, आजची कंडिशन आपण पाहिली, काही ठिकाणी पाऊस झाला, तर उद्याची कंडिशन समजून घ्या। उद्या ऐन दुपारी म्हणजे 16 तारखेला ऐन दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान नाशिक पासून ते पुणे सांगली परिसरापर्यंत, आता याच्यामध्ये एक पॉइंट आहे, मागच्या 4 दिवसापासून ते 5 दिवसापासून सांगलीमधल्या एकाही भागामध्ये पाऊस झाला नाही, वातावरण सक्रिय झालंय। पण उद्यापासून सलग 2 ते 3 दिवसामध्ये या भागामध्ये वातावरण हे दुपटीने होणार आहे आणि ते सुद्धा साईड असणार आहे सातारा साईडची आणि पूर्वेकडील सोलापूर साईडचा भाग असणार आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये उद्या लवकरच वातावरण हे डेव्हलप होणार आहे। यामध्ये कन्नड, सिल्लोडचा देखील भाग असणार आहे। कन्नड, सिल्लोडच्या भागात देखील तुरळक ठिकाणी उद्या पाऊस होणार आहे आणि याच भागामध्ये दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या ढगांची निर्मिती होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे आणि 16 पेक्षाही दुपटीने वातावरण हे 17 तारखेला डेव्हलप होणार आहे। प्रत्येक वेळेस सांगण्याचा मी एक प्रयत्न करतोय की तारखा फक्त लक्षात ठेवा, ज्यामुळे आपल्या कमेंटला व्यवस्थित उत्तर मिळून जाईल। आता प्रत्येक जिल्ह्याचा आपण आढावा घेऊया, नंतर तुमच्या कमेंटकडे आपण लक्ष देऊयात। तर बघा, उद्या लवकरच मालेगाव तालुक्यामध्ये जो नाशिकच्या उत्तरेकडील आहे, धुळे साखळी भागामध्ये वातावरण हे दुपारच्या वेळेला सक्रिय होईल। काही मोजक्या ठिकाणी उद्या इथे पाऊस पडेल। नाशिकच्या निफाड, इगतपुरी, संगमनेर, अकोले परिसर जो आहे या भागात मेघगर्जनेचा प्रकार पाहायला मिळू शकतो। इथे वातावरण सध्या मॉडेल पाऊस नाही असं व्यक्त करतंय, पण 25% एवढी कॅपॅसिटी या वातावरणाची उद्याच्या दिवस काही मोजक्या भागांना पाहायला मिळते। तर त्या भागांची माहिती आपण समजून घ्या, नंतर ह्या भागांची आपण माहिती रिपीट करणार नाही। शिर्डी परिसराच्या पश्चिम भागात, निफाड वगैरे दक्षिण भागात, सिन्नर पट्टा, इगतपुरी पट्ट्यामध्ये उद्या काही ठिकाणी हलक्या पावसाची ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर पुणे परिसरामध्ये जुन्नर पट्टा, अहिल्यादेवीनगर परिसराकडील चारोळा कासार जो एरिया आहे या भागात सुद्धा श्रीगोंदा परिसर, शिरूर परिसर, कोरेगाव परिसर, तळेगाव, दाभाडे परिसर, पुणे आणि अहिल्यादेवीनगर परिसर त्या भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे उद्याच्या 16 तारखेला। 17 तारखेचा देखील रिपोर्ट देणार आहे, समजून घ्या। लोणावळा परिसरात देखील उद्या काही ठिकाणी पाऊस होणार आहे। सासवड आणि बारामतीचा उत्तरेकडील परिसरात देखील काही ठिकाणी थेंब तुटतील, पण जास्त मोठी कंडिशन बारामतीची नाहीये। वातावरण मागच्या 2-4 दिवसापेक्षा दुपटीनं उद्याची 16 आणि लक्षात घ्या 17 ही तारीख असणार आहे। प्रत्येक वेळेस सातारा जिल्ह्यामधल्या उत्तरेकडील भाग आणि पश्चिम भागामध्ये सिस्टम डेव्हलप होत चालतंय, पण ते टिकत नाही। मात्र वाईच्या काही भागांमध्ये जो वाई आणि सातारा परिसर आहे या भागामध्ये उद्या सिस्टम हे जवळपास 4 घंटे हे वातावरण सक्रिय राहील। पडण्याची तीव्रता थोडी आहे 5 ते 10%, पण सक्रिय मात्र आभाळ भरून राहील, ते सुद्धा 3 ते 4 घंटे या काळामध्ये राहणार आहे। उद्या साताऱ्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये सगळी चिपळूण परिसर, कल्याण नगर परिसर या भागातही सिस्टम सक्रिय राहणार आहे 5 ते 6 घंटे, म्हणजे दुपारनंतरच्या 12 ते 1 च्या दरम्यान तिथे ढगांची निर्मिती होईल आणि ती संध्याकाळच्या 6-7 वाजेपर्यंत राहील। याच काळामध्ये कुठल्याही क्षणाला इथे धारा उतरतील, पण गावं खूप मोजकी आहेत, समजून घ्या। त्यानंतर सांगली आणि साताऱ्याचा जो एरिया आहे, सांगलीसाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी आहे, तुमच्या भागामध्ये उत्तर एरियामध्ये किंवा काही ठिकाणी पूर्वेकडील एरियामध्ये एक
उद्याची 16 आणि परवाची 17 हे 2 तारखा कॉम्बिनेशन मध्ये आहे. ते 2 दिवस तुम्हाला लगातार वातावरण हे दुपटीनं सक्रिय होणार आहे. आता हे वातावरण सक्रिय होणं आणि एखाद दोनच गावाला पाऊस पडणं, हे गाव कुठलं असेल हे मॉडेलवर कोणत्याच अवेलेबल नसतं. फक्त एरिया जो सांगतो मी उत्तर आणि दक्षिणचा, त्यानुसार आपल्या गावाची बाजू समजून घ्या. सोलापूरमध्ये उद्या धारा उतरण्याचे चान्सेस आहे. धाराशिव, लातूरचा निलंगा, धाराशिवचा लोहारा, कुर्दा आणि त्याच्या आजूबाजूचे जे काही तालुके असतील याच्या कंडिशन मध्ये वातावरण सक्रिय आहे. मी सगळ्यांच्या कमेंट घेणार आहे. फक्त 2 मिनिटाचा वेळ अजूनही बाकीच्यांची माहिती देण्यासाठी द्यावा. 16 तारखेचं जे सत्र आहे तो अकोला आणि नागपूरच्या जिल्ह्यामध्ये नक्की पाऊस होणारी कंडिशन आहे. उद्या गंगापूर आणि पैठणमध्ये एखाद 2 ठिकाणी धारा बऱ्यापैकी उतरू शकतात. त्यामुळे या भागातल्या शेतकरी थोडं कामाच्या नियोजनमध्ये नुकसान काहीही करणार नाही. काही नियोजन नाही केलं तरी चालेल, पण काही ठिकाणी गरमीची लेवल पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये जास्त प्रमाणात दिसते आहे. त्यामुळे गर्जनेचे प्रकार जर ऐकू आले, होणार नाही पण ऐकू आले तर सतर्क मात्र आपल्याला राहावं लागणार आहे. तर हे वातावरण जास्त करून तुळजापूर, बारामतीचा पूर्वेकडील एरिया जो आहे या भागामध्ये, त्यानंतर कडाष्टी, बीड या भागाकडे देखील सक्रिय राहण्याचे चान्सेस आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. आता मेन पॉइंट असा आहे 17 तारीख ही 17 तारीख अशी आहे. त्यानंतर 20 तारखेपर्यंतही असं वातावरण होईल याची गॅरंटी नाहीये. आणि उद्याच्याही वातावरणामध्ये जो फरक आपल्याला जाणवेल त्याच्यापेक्षा दुपटीने जो फरक आहे तो या 17 तारखेला जवळपास दुपारी 11 म्हणजे सकाळच्या 11 वाजल्यापासून ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत वातावरणाला निर्मिती व्हायला प्रत्येक तालुक्यामध्ये मराठवाड्याच्या आणि दक्षिण महाराष्ट्राच्या त्याचबरोबर विदर्भाच्या ही पोषक परिस्थिती असणारी तारीख आहे, ती म्हणजे 17 तारीख. तर 17 तारखेचा जो एरिया आहे आणि त्याचा जो परिसर आहे हे देखील बघा कशी कंडिशन राहील. धुळ्यापासून मालेगाव पर्यंतचा एरिया, नाशिक क्षेत्राचा पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील, उत्तरेकडील हे तिन्ही भाग पावसाच्या रडारवरती 2 ते 3 गावं घेत अशी कंडिशन करत जवळपास 25 ते 40 गावांना हा पाऊस होण्याचे चान्सेस 17 तारखेला आहेत. म्हणजे येत्या 48 तासाची कंडिशन आपण सांगतोय की उद्यापासून तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील. पुणे, अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये देखील सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये सिस्टम सक्रिय होणार आहे. 1 ते 2 गावांना पाऊस होईल. काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार घडतील. पुण्यासाठी, सांगलीसाठी हे वातावरण वादळी वाऱ्याचं राहू शकतं. 17 ही तारीख नोट करून ठेवा. सांगली, सोलापूर, लातूर, परभणी, बीड, जालना, त्यानंतर नांदेड परिसरामध्ये, हिंगोलीच्या दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडील भागांमध्ये वातावरण सक्रिय होणारी तारीख जी आहे ती 17 आहे. 16 तारखेला देखील या भागाचा परीघ वाढू शकतो. अहिल्यादेवी नगर परिसर, सोलापूर, सांगली आणि पैठण, गंगापूर एरियामध्ये 1-2 ठिकाणी, तर वैजापूरच्या देखील भागामध्ये पावसाची शक्यता असणारा जो भाग आहे तो हाच आहे. ठीक आहे. तर यानंतर 18 तारखेचा आपण पॉइंट ऑफ व्ह्यू पाहूयात. 18 तारखेला वातावरण हे डेव्हलप होईल, तो सुद्धा 17 तारखेइतकंच, म्हणजे 17 तारखेच्या काही 1-2 पॉइंटने कमी आहे, पण वातावरण देखील 18 तारखेला याच मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे. 16 तारखेपेक्षाही जास्त प्रमाणात वातावरण ठरणारी तारीख आहे 17 आणि 18. त्यामुळे राज्यांनो, या काळामध्ये आतापर्यंत जेवढा आपल्याला ढगांचा रेलचल पाहायला मिळाली नाही, एवढी प्रचंड ढगांची रेलचल जी आहे ती याच काळामध्ये या 16 आणि 17ला ऍब्सोल्युटली राहणार आहे. तर तुमच्या कमेंटकडे वळणार आहे. सगळ्यांना विनंती आहे आपल्या कमेंट टायपिंग करायला घ्या आणि त्या कॉपी करून ठेवा, जेणेकरून दुसऱ्यांची कमेंट येईपर्यंत तुमची कमेंट परत पेस्ट करत चला, मला तुम्हाला बोलता येईल. तर पुन्हा एकदा सविस्तर 2 मिनिटांमध्ये एक तुम्हाला या वातावरणाचा जो रिझम आहे तो पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा, नाशिक उद्या 16 आणि 17ला नाशिक, परभणी जो काही भाग आहे या भागामध्ये काही ठिकाणी, तर सांगलीपासून उत्तरेकडील सातारा, पंढरपूर, पुणे परिसर, बीड जिल्हा, इकडे धाराशिव पट्टा, लातूर पट्टा ह्या भागात देखील 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. वातावरणामध्ये गरमीची लेवल, गरमीचं प्रमाण त्याच ताकदीनं राहणार आहे. तर तुमच्या कमेंट बघूयात. कन्नड तालुक्यात 16 तारखेला येणार आहे का? अभिषेक जोशी सरांचा मेसेज आहे. जर तुमचं काही महत्वाचे कामं चालू असतील तर यामध्ये एवढं घाबरण्यासारखं नाही. कन्नडच्या जवळपास पासून पश्चिमेस 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती एक सिस्टम क्रिएट होणार आहे. त्या सिस्टमचे 2 ते 4 किलोमीटरचा परिघ असणारे जे ढग आहेत याची निर्मिती होण्यासाठी वातावरण जे पोषक आहे ते वैजापूर मार्गे मॉडेलनुसार व्यक्त होत आहे. जर आपलं काही काम असेल तर त्यावेळेस तो 2:30 ते 3 वाजता सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. जवळपास 4 वाजेपर्यंत तो सक्रिय होईल आणि परिस्थिती तुम्हाला जर ती जास्त मोठी नाही वाटते त्यावेळेला सुद्धा तरी आपलं झाकण्याचं नियोजन करायचं आहे. माजलगाव, केसापुरीचा जो पट्टा आहे तुम्हाला 17 तारीख देण्यात येईल. 16 तारखेला देखील वातावरण खराब आहे, पण 17 तारखेला हलके ते मध्यम पावसाची शक्यता आपल्या आजूबाजूच्या जवळपास परिसरामध्ये राहू शकते.
मालेगाव आहेत, पंढरी देवळी सर आपल्या भागामध्ये मला वाटतं आजही सुद्धा वाशिमच्या पश्चिमेकडील भागामध्ये पाऊस झालाय. आपल्याकडे जी परिस्थिती आहे ती 17 तारखेची तुम्ही लक्षात ठेवा, 17 आणि 18. तर अजून बऱ्याच जणांच्या कमेंट आहे, त्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल. कमेंटवरती भर ठेवा. माझं गाव महामुनी सर तुमच्या कमेंटला उत्तर दिले आहे. तर बघा, हा जो सिस्टम आहे, हा जो पावसाचा जो रडार आहे, तो कालच्या पेक्षा परवाच्या वातावरणापेक्षा हे आजचं वातावरण दुपटीनं बनलंय. यापेक्षा उद्या आणि त्यापेक्षा जास्त दुपटीनं हे 17 तारखेला बनणार आहे. आणि याचा पूर्ण रडार सिस्टीम जे आहे तो मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आहे. पण याच्यामध्ये वातावरण डायव्हर्टिंग सिस्टीम जर झाली तर ह्या विदर्भाचा बुलढाणा जिल्हा, अकोला अमरावती आपण फिक्स केलाय. पण त्यानंतर वाशिम, हिंगोली देखील एरिया तो घेण्याची शक्यता आहे. पण जे वातावरण बनणार आहे मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी ते वातावरण खानदेश एरियापुरतं त्या पद्धतीनं नाहीये. पण तरी सुद्धा जळगावच्या एरियातल्या भागांनी शेतकऱ्यांनी अलर्ट राहायचं आहे. कमेंटवरती भर ठेवा. सगळ्यांनी व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवरती शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर परत एकदा संतोष सावळे सर, जय शिवराय. हे वातावरण सगळ्यांना विनंती आहे की हे वातावरण 21 तारखेपर्यंत सारखं अशाच पद्धतीने चालणार आहे. 18 तारखेचं तर वातावरण तुम्ही पाहिलंय. तर 19 तारखेला सुद्धा वातावरण खराब राहणार आहे. कोल्हापूर, बेळगाव पट्टा, दक्षिण महाराष्ट्रातले काही जिल्हे, तर अशा पद्धतीचं वातावरण आहे. पुण्याहून अजय गोडंबे सर आहेत. पुणे आणि मुळशी भागातले विटेभट्टी उत्पादक शेतकरी, आपल्याकडे उद्याचं वातावरण खराब होते, पण आपल्याला असं भीतीदायक कंडिशन नाहीये. पेनवंत किंवा बारीकशी थोडी तुटण्याचे चान्सेस आहेत. नुकसान होईल अशी कंडिशन उद्या नाहीये. पण दादांनो, तुम्हाला जर जास्त मेहनत असेल, तुम्हाला जर थोड्या वेळात झाकणं पाकणं होत असेल तर 17ला आणि 18ला आवर्जून झाकण्या पकण्याचं काम करा. आणि उद्या सुद्धा गोडंबे सर 2:30 ते 3 वाजता तुम्हाला कुठे गर्जनाचा जर आवाज आला उत्तर साईडकडनं, जुन्नर साईडकडनं, तर आवर्जून झाकून ठेवा. कारण की सिस्टम उद्यापासून दुपटीने चालते. ते वातावरण टिकणारं फारसं नाहीये, 5-10 मिनिटाचा खेळ आहे. पण जर तुमच्याकडे ते वातावरण खाली पूर्वेकडे सरकत असेल तर गरज पडणार नाही. पण नियोजनसाठी तुम्हाला 17 आणि 18 तारीख मात्र सांभाळायची आहे. तर बघा, सगळ्यांना विनंती आहे, उद्या 16 तारखेपासून वातावरणात थोडा बदल होतोय. आणि हा बदल आपण मागील आठवड्यापासून सातत्याने व्हिडिओच्या प्रत्येक एंडमध्ये सांगत आलेलो आहे. बराचसा शेतकरी वर्ग आपल्या चॅनलशी आणि युट्यूब, फेसबुकशी देखील निगडीत जोडलेला आहे. तर या पद्धतीने अशी सिस्टम आहे. ठीक आहे. समीर शेख सर, गंगापूरला सक्रिय होणार आहे, पण जास्त काही गावांची व्याप्ती याच्यामध्ये नाहीये. 4-2 गावाचा प्रश्न आहे, तो कुठे पडेल तुमच्यापर्यंत ती माहिती मिळणार नाहीये. पण अशा प्रकारे तुम्हाला कधी कळून पण जाईल की ह्या ठिकाणी हा पाऊस पडलाय. जसं की आज नांदेडमध्ये झालाय, उत्तर भागांमध्ये, वाशिमच्या पश्चिम भागामध्ये झालाय. त्यानंतर आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर जळगावच्या उत्तरेकडील भागामध्ये संध्याकाळी देखील वातावरण सक्रिय होणार आहे. ओम कारके सर, शेलूच्या भागामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी काही शितोडे झाले, पण येणाऱ्या काळात सुद्धा म्हणजे उद्याच्या 16 तारखेला काही ठिकाणी, तर 17 आणि 18ला ठिकठिकाणी शितोडे आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र नुकसान करणारी कंडिशन फारशी याच्यामध्ये दिसत नाहीये. वातावरण हे दुपटीनं खराब होणार आहे, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अलर्ट आहे. तर हा लाईव्ह इथेच थांबवतो. नारायण आहेरे पाटील सर आहेत. 16, 17, 18ची कंडिशन काय आहे सिल्लोड परिसरामध्ये. फक्त आपल्याला काही काम असेल किंवा महत्वाचं काही नुकसान होणारी कंडिशन असेल तर तुम्हाला 17 आणि 18ला झाकाव पाकावं लागणार आहे. आणि आता तुम्हाला हे वातावरण बघायला मिळणार आहे किती दुपटीनं वाढणार आहे ते. तर कंडिशन तुमच्यासाठी असे असेल की या काळामध्ये फारसं नुकसान करणारी कंडिशन नाहीये. तर मित्रांनो, लाईव्ह मध्ये इथेच थांबतो. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. उद्या याच वेळेला आपला हा लाईव्ह होईल. आणि फेसबुकवरती आपला लाईव्ह आपण मागील 10 ते 15 दिवसापासून सारखा घेतोय. हा पावसाळा सुद्धा सातत्याने चालणार आहे. आणि इथे सगळ्यांची नावं जे आहेत फेसबुक कमेंट करणाऱ्यांची हे स्पष्ट दिसतात युट्यूब पेक्षा सुद्धा. ठीक आहे. जय शिवराय. धन्यवाद. सेलूची कमेंट आहे ओम कोरके सर. सेलू बद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. 16 आणि 17 आणि 18 ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस होणार आहे. 17 आणि 18 तारखा हा वातावरण जे आहे ते मोठं राहणार आहे. जय शिवराय. धन्यवाद.